नमस्कार, आज आपण बनवणार आहे बटाट्याची चकल्याची भाजी। चला बघूयात कशी बनवायची बटाट्याची चकल्याची भाजी। इथे कढई तापवायची आहे आणि त्यात आपल्याला तेल टाकायचे आहे। लसूणची 4-5 कळ्या घ्यायच्या आहे आपल्याला। तेलला थोडेसे तडतडून घ्यायचे आहे। मग मोहरी टाकायची आहे 1 चमचा, जिरे 1 चमचा। सगळ्यांना मस्तपैकी तडतडून द्या। 7-8 कढीपत्त्याची पाने टाकलेले आहे। आता आपल्याला 4 बटाट्यांचे चकल्या करून घ्यायचे आहेत। सगळ्यांना मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढईत। हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करा। बटाटे चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहे, जसं की हळद 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, थोडंसं मीठ चवीनुसार घेऊ शकता आणि धनजिरा पावडर। सगळ्यांना मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले मिक्स झाल्यावरती त्यात पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडीशी भाजी वाफून घ्यायला। आता चांगली भाजी वाफून झालेली आहे। मग झाकण काढून घ्यायचं। बघू शकता किती मस्त वाफली आहे आणि मस्त शिजलेली पण आहे। आता आपल्याला थोडासा अजून चव द्यायला आपण शेंगदाण्याचं कूट ऍड करू शकतो। हे ऑप्शनल आहे आणि चांगली चव येते भाजीला। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। चला आपण वाटीत काढून घेऊया। बघू शकता काय मस्त भाजी तयार झालेली आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।